श्रोते हो, नमस्कार. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाच्या विश्वासाला एकदा तडे गेले की मग सगळंच बदलतं. माणूस तसाच दिसतो, पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची बदलते. माणसाचं बोलणं वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते. कारण एकदा दुखावून गेलेला माणूस परत तसाच विश्वास ठेवण्याची ताकद मनात ठेवत नाही. विश्वास तुटतो तेव्हा नातं संपत नाही, पण त्या नात्याचं महत्व कमी होतं. आणि हेच वास्तव सर्वात जास्त मनाला चटका देतं. एकदा का मनात भेग पडली की माणूस परत पूर्वीसारखा कधीच वाटत नाही. आणि पहिल्यासारखा विश्वास ठेवणं प्रचंड कठीण असतं. श्रोते हो, यावर नक्की विचार करा. चला, आजही ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना. जगण्यासाठी सुंदर विचार. तुम्हाला माहीत आहे का, साधेपणा ही सगळ्यांपेक्षा चांगली सुंदरता आहे. क्षमा ही एक चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे. आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आणि सकारात्मक विचार हे आपल्या आयुष्याचा प्रगतीचा मार्ग आहे. आयुष्यात करून बघा. रात्रीचे मित्र कमी करा, पहाटेचे वाढवा. कारण रात्रीचे मित्र रोज तुम्हाला बसायला बोलवतील आणि आयुष्यातून उठवतील. पहाटेचे मित्र तुम्हाला रोज सकाळी उठवतील, निरोगी आयुष्याची घडी बसवतील. लक्ष केंद्रित केल्यावर काय होते? जर तुम्ही काट्यावर लक्ष केंद्रित केले तर फुलांची प्रशंसा करू शकणार नाही. पण जर तुम्ही फुलांकडे प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाहीत. त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुणांवर लक्ष केंद्रित केले तर दुर्गुण दिसणारच नाही. नेहमी सकारात्मक असावे आणि आनंदी असावे. माणसाने सोनं अंगावर घातले म्हणजे माणूस मूल्यवान होतो असे नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी. माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला जास्त महत्व आहे. कारण शेवटी सौंदर्याचे आयुष्य तारुण्यापर्यंत, तर गुणांचे आयुष्य मरणापर्यंत असते. आयुष्यात स्वतःसाठी वेळ द्या. कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्वाचे, दुसऱ्यांसाठी वेळ द्या. कारण ते नसतील तर आपल्या असण्याचा काहीच अर्थ नाही. आयुष्यातले सत्य. माणसाच्या यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते, तर प्रचंड कष्ट, प्रामाणिकपणा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून ते साध्य करता येते. माणसाच्या जीवनात अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. झाली चूक माफ करण्यात
मोठेपणा असतो. सारख्या सारख्या चुका गिरवून काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात. म्हणून चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं जास्त टिकतं. लक्षात ठेवा, मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.